चला आज बनवते मस्त बेसन भेंडी। त्याच्यासाठी मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून घेतलेली 2-3 पाण्याने आणि तिला पुसून पण घेतलेली कपड्याने। आणि आपल्याला आता ती कापून घ्यायची भेंडी। मस्त कवळी भेंडी आहे छोटी आणि आपल्याला कापून घ्यायची आहे सगळी भेंडी। आणि आपल्याला बनवायची बेसन भेंडी, एकदम मस्त लागते आणि पटकन होणारी रेसिपी आहे। अशा मी 5-7 घेतलेल्या भेंडे बघा आणि अशा कापून घ्यायच्या आहे, म्हणजे पटकन आपल्या भेंड्या सगळ्या कापल्या जातात। कारण अर्धा किलो भेंडी एक एक कापायला गेलं तर फार वेळ लागेल। आणि मस्त कवळी भेंडी आपली। अशा प्रकारे आपल्याला सगळ्या भेंड्या कापून घ्यायच्या आहे। आता सगळी भेंडी आपली कापून झालेली बघा, एका ताटात काढलेली मी। आणि कांदा घेतलेला आहे, तो पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। आणि मिरच्या घेतलेल्या आहे 3-4 हिरव्या, त्या पण कापून घ्यायच्या आहे। टोमॅटो घेतलेला एक, तो पण कापून घ्यायचा आहे आपल्याला। आणि आता कढई ठेवलेली मी गॅसवर, थोडं तेल टाकायचं आहे आणि आपल्याला मस्त भेंडी फ्राय करून घ्यायची। त्याच्यामुळे भेंडी पण आपली शिजल्या जाते थोडी आणि फ्रायमुळे खूप छान लागते भेंडी आपली खायला। मीठ टाकायचं आहे थोडंसं आणि झाकण ठेवून थोडा वेळ होऊ द्यायची भेंडी। आता भेंडी झालेली बघा फ्राय, ती काढून घ्यायची एका ताटामध्ये। आणि त्याच कढईत तेल टाकलेलं आहे मी आणि मस्त बारीक चिरलेला लसूण घेतलेला आहे, जास्त प्रमाणात घेतलेला आहे। आणि तो छान आपला तळून घ्यायचा आहे मस्त, त्याच्यामुळे पण टेस्ट खूप छान येते भेंडीला। आता मस्त झालेला आपला लसूण ब्राऊन आणि जिरं टाकलेलं आहे, राई टाकलेली आहे मी, कांदा पण टाकलेला आहे। छान फ्राय करून घ्यायचा आहे तो पण। हिरवी मिरची टाकलेली आहे, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। छान होऊ द्यायचं आहे कांदा, लसूण, हिरवी मिरची। आणि आता टोमॅटो टाकलेला आहे मी। सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला, कांदा, टोमॅटो। आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे, धणे पावडर, जिरे पावडर, हळद, लाल तिखट, थोडा गरम मसाला टाकलेला आहे। परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी आणि त्याच्यावर झाकण ठेवून थोडा वेळ होऊ द्यायचं आहे। आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये भेंडी टाकायची। एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि पटकन तयार होते। एकदम साध्या पद्धतीने केलेली आपण भेंडीची भाजी। आणि सगळं मिक्स करून आपल्याला आता थोडं पाणी टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये आणि झाकण ठेवून थोडा वेळ होऊ द्यायचा आहे मसाला आपला। आणि आता त्याच्यामध्ये फ्राय केलेली भेंडी टाकायची आपल्याला। आणि आता बेसन टाकायचं आहे बघा, मी अर्धा कप बेसन घेतलेले आहे, ते टाकायचे आणि परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। त्याच्यातून वरून मी लाल तिखट टाकलेलं आहे, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त, खूप छान लागते। तुम्ही पण करून बघा अशा पद्धतीने बेसन भेंडी, आवडीने खातील सगळे घरातले, कारण खूप छान लागते अशी आपण मसाला भेंडी तर केलेलीच आहे, पण अशा पद्धतीने पण तुम्ही करून बघा, नक्की आवडेल।
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. आता थोड्या वेळ झाकण ठेवायचं आहे आपल्याला. परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. छान आपण बेसन पीठ त्याच्यामध्ये टाकलेलं तर मस्त झालेली बघा भेंडी. आणि बघा आता भेंडीची भाजी तयार झालेली आहे आपली. एका ताटात काढते बघा मी आता. खाण्यासाठी तयार आहे आपली भेंडीची बेसन भेंडी तयार झालेली मस्त खाण्यासाठी. भाकरीबरोबर पोळीबरोबर खाऊ शकतो आपण.